चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी काशी विश्वनाथ आणि अयोध्या दर्शन घेतलेल्या सर्व भाविकांची घेतली बैठक। शिवसेना शाखा 153 चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी काशी विश्वनाथ आणि अयोध्या दर्शन घेतलेल्या सर्व भाविकांसाठी बैठक आयोजित केली होती। यावेळी चेंबूरचे आमदार तुकाराम काते, महिला विभाग प्रमुख अंजलीताई नाईक, अणुशक्ती नगर विधानसभा विभाग प्रमुख अविनाश राणे, नागेश तवटे, किशोरीताई कडू आदी उपस्थित होते। वर्ष झालं आता काशी आणि अयोध्याला जाऊन सर्वांना घेऊन गेलो। 2000 म्हणजे मोठी माणसं 1700 होते आणि लहान मुलं 300 होती। तर असे मिळून 2000 लोकांना आम्ही घेऊन गेलो होतो आणि वर्ष झाला, आठवण राहायला पाहिजे म्हणून आज आपला कार्यक्रम ठेवला तन्वीनी आणि तुषारनी। सर्वांना बोलवलं होतं। आज बहुतेक 1500-1600 लोक आता आज आले आहेत। त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रभू श्री रामचंद्राकडे प्रार्थना करतो की सर्वांना सुखी समृद्धी आणि भरभराटी ठेवू, असं देवाला प्रार्थना करतो। आज कार्यक्रम चांगला झाला। तन्वीला खूप शुभेच्छा, तिने चांगलं जेवण बनवलंय आणि तुषारनी पण चांगलं केलंय आणि आज त्यांनी कार्यक्रम ठेवला होता। आमच्या किशोरीताई, सर्व आमच्या महिला, त्यांनी सर्वांना धन्यवाद। आता मथुरेला तर थोडंसं थंडी कमी झाली ना, मग एकदा परत काशीला एकदा मी घेऊन जाणार आहे। म्हणजे 5 टाइम जाणार आहेत। 5 वाडा आहेत ना, 5 वाडांची अयोध्येला घेऊन जाणार आहे। त्याच्या अगोदर आमचे सर्व घाटल्यातले आणि सर्व लोकांना घेऊन मथुरेला पण जाणार आहे। आता 10 वर्ष झाली त्यांनी काय केलं नाही आणि मला 1च वर्ष झालाय, तरी 1 वर्षात मी रवी महाडिकीतलं काम चालू केलं, भाडं द्यायचं चालू केलं, खोल्या खाली करायच्या चालू केलं। सहजासहजी काम होत नाहीये, खूप मेहनत घ्यावं लागतं। आज शिंदे साहेब 100% माझ्या मागे आहेत आणि हा सर्व जे काम आहे SRAचा, ते शिंदे साहेब केल्याशिवाय राहणार नाही, गपचूप बसणार नाही आम्ही। आणि मीच चालू केलं SRA, तो मीच पुरा करणार, हे लोकांना चांगलं माहिती आहे, म्हणून लोकांनी परत निवडून दिले मला। हे अतिशय आमचे खारदेव नगर घाटला अतिशय चांगली माणसं आहेत। त्यांना माहिती आहे की पुढचं काम करणारा कोण आहे, आतापर्यंत कुणी कामं केली, काय केलं, हे सर्व त्यांना माहिती आहे आणि ते बराबर माणूस निवडून देतील, त्यांना चांगलं माहिती आहे। मी अपक्ष होतो ना, तेव्हा इथे त्यावेळची निशाणी लावायचे आणि आमच्या नारळावरती स्टॅम्प मारायचे, बरोबर ना? ते तसंच होणार आहे आता पण तसंच होऊन आपल्याला घाटल्याला चांगलं नगरसेवक निवडून देतील लोक।